तुला विचारतीये, काय झालं? काय नाही. थांब, शांत हो, पाणी पिऊन घे. काय स्वप्न पडलं का तुला? नाही, काय नाही. कुठे काय? असा घामाघूम काय झालाय? काय नाही, झोपूया आपण. चल. आकाश, आकाश, उठ, चल पटपट. उठतो. ऑफिसला जायला उशीर होईल तुला. उठतो. पटकन उठा. आकाश, आतापर्यंत नाश्ता नाही केलास तू? सोड, ऐक ना, मला काही बोलायचं होतं तुझ्याशी. आज थोडंसं लवकर येऊ शकतो ऑफिसवरून? आज आपण कुठे बाहेर जाऊया का? आपण मूवी बघायला जाऊया का? आकाश, तुझ्याशी बोलतीये. काय झालं? काय बोललीस? मी केव्हापासून एकटी बडबडतीये. काय झालंय तुला? सोड, मला उशीर होतोय, मी निघतो. चैतू, चैतू. नाही, मी नाही मारलं तिला. नाही नाही नाही, मी नाही मारलं तिला. नाही, मी नाही मारलं तिला. नाही नाही, मी नाही मारलं तिला. नाही नाही, मी नाही मारलं तिला. आकाश, नाही, काय झालं? तिला शुद्धीत ये ना. मी नाही मारलं तिला. नाही आकाश, मी नाही मारलं तिला. मी नाही केलं चुकून. कोणाचा खून? काय बडबडतोयस? चैताली. चैताली? हो, चैताली. रक्तबंबाळ झालेली चैताली, झोपाळ्यावर बसलेली चैताली, माझ्या स्वप्नात येणारी चैताली. कोण चैताली? आणि तुझ्या स्वप्नात काय येत होती ती? चैताली माझ्या बालपणाची मैत्रीण. लहानपणापासून ती माझ्या स्वप्नात येत होती. मध्यंतरी हे स्वप्न येणं बंद होतं, पण हल्ली हे नेहमीच यायला लागले. आकाश, काय झालं? सविस्तर सांगशील का? चैताली आणि मी पक्के दोस्त. आम्ही खूप मस्ती करायचो, एकत्र खेळायचो. आमच्या अण्णाने गावच्या घरापाशी झोपाळा बांधला होता.
आळीपाळीने आम्ही दोघं एकामेकांना झोका देत बसायचो. कधी ती मला झोका द्यायची, कधी मी तिला. हा, पण चैतालीला उंचावर झोका घेणं जास्त आवडायचं, म्हणून ती हट्टाला पेटायची. आकाशाने किती हळू झोका देतो, जोरात दे ना. चैतू सांभाळून पडशील. नाही पडणार रे. हे घे, एवढा बस. नाही, अजून जोरात दे. चैतू सांभाळून पडशील. चैतू, चैतू. त्यानंतर पुढच्या वर्षी आम्ही शहरात आलो आणि नंतर त्या झोपाळ्यापाशी आम्ही गेलोच नाही. आकाश, यात तुझी काहीच चुकी नाही. तो एक अपघात होता. अगं, पण माझं मन मलाच खाते बघ, आणि मीच स्वतःला दोषी ठरवतोय का? एक्झॅक्टली. हे सगळं तुझं मन घडवतंय आणि या गिल्टमुळे तू स्वतःला दोष देतोयस. आणि हे स्वप्न तुला त्रास देत आहे रे. तू 3 दिवसाची सुट्टी घे. आपण उद्या बाहेर जातोय. अगं, पण कुठे? तुझ्या गावी. माझ्या गावी? मला पाहायची ती जागा, तो झोपाळा, जिथे तुझ्या अनेक आठवणी असतात. याच्या चांगल्या आठवणीमधून एक वाईट आठवण तुझ्या आयुष्यात घडली, ज्याचा तुला इतका त्रास होतोय ना. मला पाहायचं आहे ते झोपाळा. जाशील ना मला घेऊन? अरे आकाश दादा, आधी सांगितलं असतं तर डायरेक्ट घ्यायला चालू असतो. अरे कशाला उगाच, राहू दे. या वहिनी साहेब ना? हो, ही काव्या. काव्या हा जनार्दन, माझा चुलत भाऊ. आता आल्यात तर लगेच फ्रेश होऊन घ्या. मी जेवणाचं बघतो पटकन. थांबा भाऊ, आम्ही आलोच. आता अजून कुठे? गावाची फेरफटका करून आलो. ठीक आहे, बरं लवकर या. हो. आकाश, हाच तो झोपाळा ना? तो तुमच्या स्वप्नात होता? हो, हाच तो झोपाळा जिथे चैताली झोका घ्यायची. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा इथे आलात ना? हो, त्यानंतर इथे यायची कधी हिंमतच झाली नाही. इतक्या वर्षात तुम्ही पहिल्यांदा इथे आलात, बरोबर ना? हो. आकाश, हा तो झोपाळा ना? ह्याच्यावरच चैताली बसवती आणि तुम्ही तिला झोका देत होतात. हो, हाच तो झोपाळा. मला पण झोका दे ना. नाही काव्या, नाही. असं काय करतोय? मला पण झोका दे ना. तुला माझ्यावर विश्वास नाही का? आहे विश्वास. बघ आकाश, कधी कधी ना आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते ना, त्याला सामोरे जायचं असतं. ते आपोआप भीती निघून जाते. आकाश, काय झालं? आकाश, तुला तुझ्या मनातली भीती काढायची असेल ना, तर तुला हे फेस करायला लागेल. मी आहे तुझ्यासोबत. ये बस. डोळे मीट. चैतालीची चांगल्या आठवणी असेल ना, ते आठव. आकाश, अरे वाईट आठवणीच्या वादळावर मात करण्यासाठी कधी कधी चांगल्या आठवणीचा झोका हा घ्यावाच लागतो. तरच कुठे आपल्या आयुष्याचा झोपाळा पुन्हा नव्याने झोका घेऊ लागतो.